नमस्कार. तर बघूयात दिनांक 8 फेब्रुवारी 2025 म्हणजे शुक्रवारच्या ताज्या बातम्या. पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे कापूस जी साठवणूक होती, ज्या पिशव्या आहेत कापूस साठवणुकीच्या पिशव्या, त्यामध्ये जवळपास 41 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे असं नाना पटोले यांनी विधान केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा पारा चढू लागला आहे, त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. तर उकाड्याने घामाटा निघत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची तीव्रता आता वाढू लागलेली आहे. म्हणजे जर बघितलं तर जे तापमान वाढलेले आहे. यानंतर पुढची बातमी, सध्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, मात्र त्याचाच फायदा सायबर भामटे घेत आहे. शेतकऱ्यांना गांडा घालण्यासाठी त्यांनी एक लिंक तयार केलेली आहे. ती लिंक ते शेतकऱ्यांना पाठवत आहे आणि त्यामध्ये सांगत आहे की यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. मॅसेज जर आला तर तो तुम्हाला बँकेचा जो आहे तो मॅसेज येईल, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले, मात्र कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.